नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला वल्गणीसाठी बांध कसे बांधला आणि टोकरी ते दाखवलं होतं. तर आज खेडला दस्तुरीला 2 दिवस खूप पाऊस पडतो आहे काल रात्रीपासून. तर वल्गण लागलेली आहे. तर ते मासे घ्यायला मी आले, बघूया भेटत आहेत का. तर चला, तर मी तुम्हाला दाखवते. हा बघा, पाऊस खूप पडतो आहे. आता हे वल्गणीचे मासे घ्यायला जमलेत माणसं. बघूया काय किती जणांना कोणाकोणाला मासे मिळाले ते. इकडे आली मी आता नदीच्या काठी. मासे काढलेत काय बघूया. नदीला पाणी त्या दिवशी काहीच नव्हतं, आता पाणी फुल आहे साधारण तरी आहे. काय मासे मिळाले का? हा, पाण्यात आहे, उडी मारा मग. बारीक आहे, मोठा यायला थांबलाय. मोठं पाणी आल्यावर उडी मारणार हो काय? टोकरी घातली ते मासे मिळाले काय? बांध घातलेला 2 जण गेलेत मासे आणायला. सकाळपासून मिळाले ना मासे? सकाळपासून मासे मिळालेत ना? थोडे मिळाले. हा, पण रात्री चांगला पडला, भरपूर पाऊस. मी मागे आली होती, बांध घातला ते काहीच पाणी नव्हतं. आता पाणी आहे. हे बांध घातली त्यांचे मालक काय, आणि तुम्ही मॅनेजर. मग मॅनेजर काय करता तुम्ही? किती झाला अकाउंट मध्ये जमा? नंतर बघू. असं असं मला पण त्यातले थोडेसे दे. बरोबर आहे काय? ते पण बरोबर आहे. काढला टोकरी आहे बघ मासे. तिथे जाऊ काय टाकताना भेटला असता व्हिडिओ. मासे काढलेले बघायचेत ना? चला तर मग आपण जाऊया, जवळून बघूया मासे काढलेले. मासे मिळाले? मासे मिळाले काय? पाणी जोरात वाहते त्यामुळे ना ऐकायला येत नाही. मी जवळून बघते जाऊन. मासे बघू दे, कोणते कोणते भेटले. हा, मासे चांगले आहेत बो. अरे, एवढेच भेटले? सकाळपासून किती मिळाले? आहे मासा आहे. आज 29 तारीख, वट पौर्णिमेच्या दिवशी मासे लागलेत, वळगण मिळायला लागले. पण मला काय आता मासे मिळाले नाहीत. बघायला आली होती, पण आता संध्याकाळी भेटले तर बघते, नाही तर मग उद्या सकाळी पहाटे 5 वाजता जावं लागेल मासे आणायला. लावलेली टोकऱ्या हलू नये म्हणून त्याच्यावर तो दगड वगैरे ठेवून व्यवस्थित सुरक्षित करून ठेवतोय. खेडला आमच्या वल्गणीला सुरुवात झाली. कोणाकोणाला वल्गणीचे मासे मिळाले कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.